स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी। स्थानिक गुन्हे शाखेने माहूर तालुक्यातील पाचोंदा शिवारात 20 नोव्हेंबर रोजी 2 महिलांचा गळा दाबून खून करून दागिने लुटणाऱ्या घटनेचा पर्दाफाश केला असून अवघ्या 12 तासात दोन्ही आरोपींना पकडण्यात यश प्राप्त केले। याबाबत गुन्हा रजिस्टर नंबर 191/2025 कलम 103(1), 311, 309(6) भारतीय दंडविधान प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। माहूर तालुक्यातील पाचोंदा येथील शेतात कापूस वेचणीसाठी गेलेल्या अंतकलाबाई अशोक अडागळे वय 55 वर्ष व अनुसयाबाई साहेबराव अडागळे वय 50 वर्ष या दोन्ही महिलांचा अज्ञात व्यक्तींनी 20 नोव्हेंबर रोजी गळा दाबून खून केला होता। त्यानंतर त्याच्या अंगावरील सोन्याचे व चांदीचे दागिने लुटून आरोपी फरार झाले होते। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक नांदेड सूरज गुराव, उपविभागीय पोलीस अधिकारी किरण भोंडवे यांनी घटनास्थळी भेट देत तातडीने तपास पथके नेमून स्थानिक गुन्हे शाखेच्या 4 विशेष पथकांना आदिलाबाद, यवतमाळ, माहूर व किनवट येथे शोध मोहिमेसाठी पाठवले। संशयित आरोपींचे स्केच पुण्यातील तज्ज्ञांमार्फत व्हिडिओ कॉलिंगद्वारे तयार करण्यात आले। सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी वाहुडे यांना 21 नोव्हेंबर रोजी गोपनीय सूत्रांकडून अशी माहिती मिळाली की मुख्य संशयित दत्ता सुरेश लिंगलवार वय 38 वर्ष राहणार सावळी, तालुका आर्णी, जिल्हा यवतमाळ हा माहूर तालुक्यातील करंजी परिसरातील नातेवाईकांच्या शेतातील अड्ड्यावर लपून बसला आहे। त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून दत्ता लिंगलवार याला पकडले। चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली देत आपल्या साथीदाराचे नाव गजानन गंगाराम येरजवार वय 41 वर्ष राहणार गंगाजी नगर करंजी असे सांगितले। दत्ता याच्या सांगण्यावरून पोलिसांनी दुसरा आरोपी गजानन येरजवार यालाही घरातून ताब्यात घेतले। दोघांकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल व 2 मोबाईल जप्त करण्यात आले। गुन्हा उघडकीस आणण्यात उदय खंडेराय पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा नांदेड तसेच त्यांच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले। यवतमाळ पोलिसांनीही तपासात मोलाचे सहकार्य केले। ही संयुक्त आणि वेगवान कारवाई पाहता पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी सर्व पथकांचे विशेष कौतुक केले आहे। दोन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी माहूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे। प्रतिनिधी अंबादास मुक्ते, माहूर। नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। धन्यवाद।